अलख निरंजन आदेश. नमस्कार भाविकांनो. अनेकदा आपल्या आयुष्यात सगळं काही नीट आणि सुरळीत चालू असताना अचानक काहीतरी बदलायला लागतं. कामात अडथळे येऊ लागतात, मन शांत राहत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही लक्ष केंद्रित होत नाही. आपण प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो, पण तरीही यश मिळत नाही असं वाटतं. निर्णय घ्यायला जातो तेव्हा मन गोंधळून जातं, डोकं जड झाल्यासारखं वाटतं आणि काही वेळा तर काहीच सुचत नाही. हळूहळू मनात भीती तयार होते, आत्मविश्वास कमी होतो आणि माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. या अवस्थेला काही जण नकारात्मक प्रभाव किंवा मनावर आलेले जडत्व असं म्हणतात, पण यामागे एक साधा अर्थही आहे. आपलं मन कलन्य, विचलित झालंय आणि त्याला शांततेची गरज आहे. जर तुम्हालाही महत्त्वाच्या वेळी विचार सुचत नाहीत, अभ्यासात किंवा कामात लक्ष लागत नाही, विनाकारण चिडचिड होते किंवा रात्री विचित्र आणि भीतीदायक स्वप्न दिसतात, तर हे संकेत आहेत की तुम्हाला थोडी मानसिक आणि आध्यात्मिक स्थिरता हवी आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की यावर उपायही आहेत आणि ते खूप सोपे आहेत. गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शांत आणि स्वच्छ जागी बसा. समोर एका भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा. डोळे मिटा, मन शांत करा आणि आपल्या मनातल्या सर्व चिंता त्या पाण्यात सोडत आहात असं कल्पना करा. नंतर त्या पाण्यावर 7 वेळा हलक्या फुंकर मारा आणि श्रद्धेने ते पाणी प्या. हा छोटासा उपाय तुमच्या मनाला हलकं करतो आणि विचारांना स्पष्ट दिशा देतो. तसंच दररोज काही मिनिट स्वतःसाठी काढा. शांत बसा आणि हळू आवाजात मंत्र जप करा. नमो आदेश. अलख निरंजन. माझ्या मनातील सर्व अडथळे दूर होऊ देत. माझी बुद्धी शांत आणि स्थिर होऊ देत. हा जप रोज 108 वेळा केल्याने मन हळूहळू स्थिर होतं, एकाग्रता वाढते आणि आतून सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. यासोबतच काही साधे नियम पाळणंही खूप महत्त्वाचं आहे. सात्विक आणि हलका आहार घ्या. जास्त नकारात्मक विचार किंवा लोकांपासून दूर राहा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर थोडा कमी करा आणि रोज ठरलेल्या वेळेला ही साधना करा. लक्षात ठेवा, बदल एकदम होत नाही, पण सातत्य ठेवलं तर नक्की जाणवतो. जर तुम्ही हे उपाय सलग 21 दिवस केले तर तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, मन शांत होईल आणि निर्णय घेणं खूप सोपं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल. म्हणून हा उपाय श्रद्धेने करा आणि स्वतःमध्ये होणारा बदल अनुभवा. जर तुम्हाला हा मार्ग उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये अलख निरंजन नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.